गुन्हेगारी वृत्तीच्या विकृताच्या अंगात सैतान कधी संचारेल काही सांगता येत नाही। त्यानंतर ते क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडतात। अकोल्यातल्या एका सराईताच्या अंगात सैतान संचारला। त्यानं अमानुषतेच्या क्रूरतेच्या सगळ्या सीमा ओलांडत स्वतःकडील हत्यारानं सेवानिवृत्त अभियंते संजय कौसल यांच्यावर एकामागून एक वार केले। त्यामुळे कौसल यांच्या छातीला आणि डोक्याला गंभीर इजा झाली। ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। त्यानंतर सुद्धा आरोपी महेंद्र पवार यांच्यावर वार करतच राहिलाय। विशेष म्हणजे हे दोघेही एकाच इमारतीतील रहिवासी आहेत। आता या सराईतातला कायदा काय, शासन काय करतो, तर या सराईताला आता नेमकी कायदा काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मंडळी, हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना आहे कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील तावरगेरा इथली एका बेकरीमधली ही दृश्य आहेत। रात्रीच्या सुमारास 7 जण तलवारी आणि कुऱ्हाडी घेऊन या बेकरीत येतात आणि या व्यक्तीवर हल्ला करायला लागतात। त्यांच्या मानेवर, डोक्यावर, पाठीवर अक्षरशः तलवारीनं ते लोक हल्ला करतात। तो स्वतःला वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळतो, मात्र हे हल्लेखोर त्याचा पाठलाग करून त्याचा जीव जाईपर्यंत त्याला मारहाण करतात। शेवटी या हल्ल्यात त्याचा मृत्यू होतो। या प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 7 जणांना अटक करण्यात आली। आवळा देऊन कोहळा काढणे ही म्हण अनेकदा आपण ऐकली असेल। त्या म्हणीप्रमाणेच 20 रुपयांच्या बदल्यात लाखभर लांबवले, असं कधी ऐकलंय का? नसेल तर चंद्रपुरातील ही घटना पाहिल्यावर तुम्हालाही त्याची खात्री पटेलच। चोरट्याचं बँकेतून बाहेर पडणाऱ्यावर लक्ष होतंच। त्या बँकेतून रोकड घेऊन एक जण बाहेर पडला। त्या व्यक्तीनं रोकड असलेली पिशवी बाईकला अडकवली होती आणि तो निघायच्या तयारीत असताना पाठीमागून आलेल्या चोरट्यानं एक 20 रुपयाची नोट खाली टाकली आणि ती नोट बाईकवर निघालेल्या व्यक्तीची असल्याचं भासवलं। त्या 20 रुपयाच्या नादात 1,40,000ची रोकड असलेली पिशवी सोडून ती व्यक्ती बाईकवरून उतरली। तितक्यात चोरट्यानं रोकड असलेली पिशवी उचलली, साथीदाराच्या बाईकवर बसून तो पसार झाला। हे दृश्य आपण पाहतोय। पुण्याचं कोयता पॅटर्न आता नाशिकात सुद्धा दिसायला लागलं। नाशिकमध्ये कोयता गँगनं डोकं वर काढलंय। मंडळी, ही दृश्य आहेत नाशिकच्या अंबड संजीवनगर भागातली। ही कोयता गँग कोयते घेऊन या वाहनांची तोडफोड करताना दिसते। ना काही वाद ना काही कारण, पण ही कोयता गँग नुसतं दहशत माजवण्यासाठी क्षुल्लक प्रकार करताना दिसते। त्यामुळे या कोयता गँगचा आता प्रशासनानं तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।